पवन मावळातील घाटवाटांचा पहारेकरी, तुंग असा किल्ले तुंग. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण भेट देत आहोत पवन मावळातील किल्ले तुंग उर्फ कठीणगड. गडाच्या पायथ्याशी मारुती रायाचे मंदिर आहे. मंदिराच्या समोर पार्किंगसाठी भरपूर अशी व्यवस्था आहे. मंदिर नवीन असले तरी मूर्ती मात्र खूप प्राचीन आहे. स्वराज्यासाठी कामी आलेल्या त्या काळातील वीरांच्या ह्या विरगळी आहेत. तुम्ही पाहू शकता स्वराज्याच्या कामी आलेल्या शूरवीरांच्या ह्या विरगळी अगदी सुस्थितीत ठेवल्या आहेत आणि वरती त्यांची माहिती दिली आहे. थोड्याशा पायऱ्या चढून वरती आल्यानंतर आपल्याला एका छोट्या गुफेमध्ये ही श्री मारुतीरायाची सुंदर अशी मूर्ती दिसते. ही मूर्ती गदाधारी नसून या मारुतीरायाच्या डाव्या पायामध्ये पनोती रूपी राक्षस आहे आणि उजवा हात चापट मारण्याच्या दृष्टीने केलेला आहे. त्यामुळे या मारुतीरायाला चपेटदान मारुती असे म्हटले जाते. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंग्रजांना मराठा व्यतिरिक्त कुणीही विरोधक देशामध्ये उरला नव्हता. मराठ्यांचे सामर्थ्य त्यांच्या गडकिल्ल्यात आहे हे ओळखून दुर्ग भग्न करण्याची मोहीम त्यांनी राबवली होती. मराठ्यांचे दुर्ग कायमस्वरूपी निरुपयोगी व्हावे या हेतूने याही गडाच्या पायऱ्या सुरुंग लावून फोडण्यात आल्या. सुरुंगाच्या निशाणी आजही इथे पाहायला मिळतात. वरती आल्यानंतर इथे एक छोटीखानी गुफा लागते. ही त्या काळातील पारेकऱ्यांच्या विश्रांतीसाठीची जागा व टेळणीसाठी टेळणीसाठी याचा उपयोग केला जायचा. पहारेकऱ्याच्या गुफेच्या बाजूला एक छोटेखानी पाण्याचा टाके तुम्ही पाहू शकता. एकदम सुस्थितीत असे पाण्याचे टाके. मंडळी, थोड्याशा कठीण परिश्रमानंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांमध्ये आपण गडाच्या प्रमुख आणि पहिल्या अशा दरवाजापाशी पोहोचलो आहोत. अतिशय देखण्या रूपात उभा असलेला हा गडाचा पहिला दरवाजा. या दरवाजाला गणेश दरवाजा असे म्हटले जाते. गडावरील प्रमुख असा हा दुसरा दरवाजा, याला हनुमान दरवाजा असे म्हटले जाते. हे जीबी स्वरूपाचे द्वार आहे. बुरुजाची भिंत लांब बांधून हा दरवाजा लपवल्यामुळे आतमधील आपल्या सैनिकांच्या हालचाली शत्रू सैन्यास कळत नव्हत्या. त्यामुळे या दरवाजाचे महत्त्व लष्करी मोहिमेत त्या काळी अत्यंत प्रभावी मानले जायचे. दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर ह्या सैनिकासाठीच्या दिवड्या, गणेश मंदिर व पाण्याचे टाके.
गणेश मंदिरासमोरील या जागेत पहिले कचेरी होती. गडाचा कारभार येथूनच चालायचा. आता याचे सदर बांधकाम अवशेष शिल्लक आहेत. समोर आपल्याला किल्ले लोहगड, किल्ले विसापूर अगदी स्पष्टपणे दिसतात. गडावरून आपल्याला पवना धरणाचे सुंदर असे दृश्य दिसते. आदिलशहाच्या काळात इसवी सन 1600च्या टायमिंगला बोरा घाटातील वाहतुकीवर होणाऱ्या नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या गडाचा उपयोग केला जायचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा कोकण व मावळ प्रांतातील गडकिल्ले जिंकून घेण्याचे ठरवले त्यावेळी 1657च्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड आपल्या स्वराज्यात सामील केला. पुरंदरच्या तहामध्ये जे 23 किल्ले दिले गेले होते त्यातील हा पण गड पुरंदरच्या तहामध्ये दिला गेला होता. नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी परत हा गड जिंकून स्वराज्यात सामील केला. ह्या किल्ल्याचा उपयोग त्या काळी टेहळणीसाठी केला जायचा. बोराघाट मार्गे होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि टेहळणीसाठी किल्ले विसापूर, तुंग, लोहगड आणि तिकोना ह्या गडांचा उपयोग टेहळणीसाठी केला जायचा. या गडाची उंची समुद्र सपाटीपासून जवळजवळ 3500 फूट इतकी आहे. पुण्यापासून किल्ले तुंग 65 किलोमीटर अंतरावरती आहे. पुणे, पिरंगुट, कोळवण, तिकोनापेठ ह्या मार्गे किल्ले तुंगवरती पोहोचता येते. तुंग किल्ल्यावरील तुंगाई देवीचे मंदिर.
मंडळी, अशा तऱ्हेने आपला तुंगगडाचा ट्रेक मी इथेच थांबवतोय. पुन्हा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तसं आपल्याला तिकोना गडावरती जायचंय.